नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिकचे कितवे संस्करण झालं आहे? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो आपला. तर 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये आपलं 33वे संस्करण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, 33वे संस्करण झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला किती स्पर्धक होते? किती होते मित्रांनो? 117 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण 500 लाईक ठेवणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पेपरला पडण्याची दाट शक्यता आहे. याचं करेक्ट आन्सर आहे वरील दोन्ही. लक्षात ठेवा, PV सिंधू आणि शरद कमल याचं करेक्ट आन्सर आहे बघा. PV सिंधू बॅडमिंटन खेळाशी संदर्भामध्ये आणि शरद कमल मित्रांनो टेनिस या खेळाशी संदर्भात आहे. त्यानंतर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये समारोप समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होतं? बघा ध्वजवाहक मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मनू भाकर आणि PR श्रीजेश. बघा मनू भाकर नेमबाजी या खेळासंदर्भात आहे आणि PR श्रीजेश हॉकी या खेळासंदर्भामध्ये. त्यामुळे हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत बघा मित्रांनो. हा पॉईंट सगळ्यांनी लिहून ठेवा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वात जास्त पदके कोणी जिंकलेले आहेत? तर अमेरिकेने मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त पदकं जिंकली आहेत. या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवा. या ठिकाणी पहा मित्रांनो, अमेरिकेने बघा 40 सुवर्ण पदकं, 44 रौप्य पदकं, त्याच्यानंतर 42 कांस्य पदकं, टोटल 126 पदकं मित्रांनो. 126 पदकं अमेरिकेने जिंकलेले. दुसऱ्या स्थानावर मित्रांनो चायना आहे. चायनाने सुद्धा मित्रांनो 40 सुवर्ण पदक, त्याच्यानंतर 27 रौप्य पदकं आणि 24 मित्रांनो या ठिकाणी कांस्य पदकं जिंकलेत. टोटल 91 पदक जिंकून मित्रांनो चायना दुसऱ्या स्थानावरती. जपानने मित्रांनो 20 पदक जिंकलेत बघा. त्यामध्ये 12 रौप्य आहेत, 13 कांस्य आहेत आणि 45 असे टोटल जिंकलेले आहेत. ऑस्ट्रेलिया मित्रांनो सुवर्ण 18, त्याच्यानंतर रौप्य 19, कांस्य 16 असे 53. फ्रान्सने सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बघा 64 पदकं जिंकलेले आहेत. भारत बघा मित्रांनो 71व्या स्थानावर आहे. यामध्ये फक्त नीरज चोप्राने बघा एक रौप्य पदक आणलेलं आहे. बाकीचे 5 कांस्य पदकं आहेत. असे टोटल 6 पदकं जिंकलेत आपल्या भारताने आणि या क्रमवारीमध्ये आपला भारत हा 71व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. कितव्या? 71व्या क्रमांकावर आपला भारत देश राहिलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आपल्या भारताने टोटल किती पदकं जिंकली? तर मित्रांनो टोटल 6 पदकं या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताने जिंकलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं होतं? तर मनू भाकर. मित्रांनो मनू भाकरने या ठिकाणी पहिलं पदक जिंकलं होतं. लक्षात ठेवायचं आहे बघा. 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये महिलेने मित्रांनो हे पहिलं पदक आपल्या भारतासाठी आणलं होतं मनू भाकरने. टिंबटिंबमध्ये देशातील पहिलं धान्य ATM सुरू केलं आहे. मित्रांनो ओडिशा राज्यामध्ये पहिलं धान्य ATM चालू करण्यात आलं. इकडं ओडिशामध्ये 5 मिनिटामध्ये 50 किलो धान्य वितरित करू शकतं. यामध्ये प्रत्येक राज्याचं जे काही कुपन आहे बघा, ते कुपन सुद्धा चालणार आहे, म्हणजे रेशन कार्ड. कोणतेही जे काही आपलं कुपन आहे त्याला शिधापत्रिका म्हणतात. त्याचा तिचा जो काही आधार किंवा शिधापत्रिका क्रमांक टाकून बायोमेट्रिक आपल्याला अंगठा द्यायचा आहे आणि धान्य गोळा करू शकतो यामध्ये. आणि मित्रांनो आपल्या इथं बसवलं तर आपल्या इथं भांडणच जास्त होतील. माझा नंबर आहे. त्यामुळे बघा पुढचा प्रश्न आहे बघा, दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो हा सिंह दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं सिंह दिवस. जागतिक सिंह दिनाचा जर इतिहास पाहिला तर जागतिक सिंह दिन हा पहिल्यांदा 2013 मध्ये बिग कॅट रेस्क्यूद्वारे सुरू करण्यात आला होता आणि सिंहासाठीचं जगातील सर्वात मोठं अभयारण्य आहे. याची जी काही सहस्थापना आहे बघा डेरेक आणि बेव्हर्ली जॉबर्ट या दाम्पत्याने केली होती पहा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अमन सेहरावतने कोणतं पदक जिंकलं? तर मित्रांनो हे कांस्य पदक जिंकलेलं आहे यांनी. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कांस्य पदक. पुढचा प्रश्न आहे बघा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन सेहरावत हा खेळाडू कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? मित्रांनो हा हरियाणा राज्याचा खेळाडू आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे भारतीय कुस्तीपटू कोणते आहेत? तर खाशाबा जाधव आहे बघा. खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जिंकलं होतं 1952 मध्ये हेलसिंकी या ठिकाणी. मित्रांनो आपल्याला हायस्कूलला असताना यांचा धडासुद्धा होता एक, त्यांच्यासोबत कसा अन्याय झाला काय झालं. त्याच्यानंतर पुढचा बघा, सुशील कुमार शिंदे यांनी कांस्य पदक जिंकलं 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. त्याच्यानंतर बघा सुशील कुमारने परत रौप्य पदक जिंकलं लंडनमध्ये 2012च्या ऑलिम्पिकमध्ये. योगेश्वर दत्तने बघा कांस्य पदक जिंकलं होतं 2012 मध्ये. साक्षी मलिकने बघा 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये
पदक आणलं होतं. त्याच्यानंतर रवी दही याने रौप्य पदक आणलं होतं 2020 मध्ये टोकियोमध्ये. बजरंग पुनियाने मित्रांनो कांस्य पदक आणलं होतं 2020चं टोकियोमध्ये. आणि त्याच्यानंतर आता अमन सेहरावतने कांस्य पदक आणलं होतं 2024 मध्ये मित्रांनो. मित्रांनो आपल्याला पेपरला असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणाला पदक मिळालं होतं भारतीय व्यक्तींना. त्यामुळं हे सगळे आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकतेच पर्वत प्रहार सैन्य अभ्यास कोणत्या ठिकाणी झाला? मित्रांनो हा लद्दाखमध्ये पर्वत प्रहार सैन्य अभ्यास झालेला आहे. इस्रो अंतराळ संस्थेने नुकतेच कोणत्या रॉकेटने अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट लॉन्च केला आहे? तर WSLV-D8 लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा जर लॉंग फॉर्म पाहिला तर स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डेव्हलपमेंटल. 15 ऑगस्ट रोजी इस्रोला 55 वर्ष पूर्ण होणार आहेत बघा. आणि याच दिवशी हे सॅटेलाइट लॉन्च केलं जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो. EOS 8 हे रिमोट सेन्सिंग मायक्रो सॅटेलाइट आहे बघा. लक्षात ठेवायचं. इस्रोचा लॉंग फॉर्म काय होतं? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली तर 15 ऑगस्ट 1969ला. सध्याच्या अध्यक्ष आहेत मित्रांनो एस सोमनाथ. कोण आहेत? एस सोमनाथ. ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघा कामिल मतदोरी. लक्षात ठेवायचं याचं करेक्ट आन्सर आहे. बाकीचे जे काही राष्ट्राचे प्रमुख आहेत आता त्यांना रिव्हिजन मारूयात. इराणचे बघा मसूद पेजेश्कियान. लक्षात ठेवायचं आहे पेजेश्कियान. त्याच्यानंतर ब्रिटनचे बघा कीर स्टारमर. दक्षिण आफ्रिकेचे बघा सिरियल रामफोसा. इजिप्तचे बघा अब्दुल फतेह अल सिसी. आयर्लंडचे बघा सायमन हॅरिस. पाकिस्तानचे बघा शहबाज शरीफ. बांगलादेश मोहम्मद युनुस. मित्रांनो बांगलादेश खूप चर्चेमध्ये, त्यामुळे यांचं सुद्धा नवीन झालेले आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद युनुस. नुकतेच भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर PR श्रीजेश मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे आपला. लक्षात ठेवा PR श्रीजेश हे भारतीय हॉकीपटू आहेत. नुकतेच भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे बघा. लक्षात ठेवा या विजयानंतर PR श्रीजेश यांनी खेळामधून निवृत्ती घेतली. यांना 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या खेळांचे जे काही कोच आहेत त्यांना एकदा रिव्हिजन मारूयात. तर नुकतेच बघा भारतीय पुरुष क्रिकेट संघ याचे जे काही कोच बनलेले आहेत बघा ते बनलेले आहेत गौतम गंभीर. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे जे काही प्रशिक्षक आहेत ते कोण बनले? तर अमल मुजुमदार हे बनले आहेत. भारतीय महिला हॉकी संघ प्रशिक्षक आहेत बघा हरिंदर सिंह. भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? तर क्रेग फुलटन हे आहेत. भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक PR श्रीजेश हे बनले आहेत. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मनोले मार्कोज बनले आहेत. भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे जे काही प्रशिक्षक आहेत तर स्कॉट फ्लेमिंग हे बनले आहेत. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो 9 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे बघा. आणि मित्रांनो 9 ऑगस्टला बघा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर 9 ऑगस्टला नागासाकी दिवस सुद्धा साजरा केला जातो. त्या ठिकाणी बघा अणुबॉम्ब टाकला होता. त्या अणुबॉम्बचं नाव होतं बघा फॅटमॅन. लक्षात ठेवायचं. आणि 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस. त्या अणुबॉम्बचं नाव होतं बघा लिटल बॉय. काय झालं होतं मॅटर? तर बघा 1945 साली दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने काय केलं होतं? जपानच्या शहरावर अणुबॉम्ब टाकले होते. आणि त्यामुळेच बघा या ठिकाणी भरपूर वित्तहानी आणि जीवितहानी झाली होती. आणि पहिल्यांदाच जगामध्ये अणुबॉम्बचा वापर झाला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार टिंबटिंब यांना जाहीर झाला. तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मित्रांनो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानाच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे बघा. 11 ऑगस्ट बघा सिम्बायोसिस विश्वभवन सभागृह या ठिकाणी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये माशेलकर यांना मित्रांनो हा पुरस्कार देण्यात येणार आहे बघा. आणि 2023चा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या. ऑलिम्पिकमध्ये भारताला 4थं पदक कोणी जिंकून आणलं? तर भारतीय हॉकी संघाने मित्रांनो या ठिकाणी 4थं पदक जिंकलेले बघा. कोणतं पदक जिंकलं? तर कांस्य पदक जिंकलेले बघा. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकूण 13 पदकं जिंकलेली बघा. यामध्ये 8 सुवर्ण पदकं आहेत, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकं आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत
बघा या ठिकाणी 6 पदकं जिंकलेत पहा. आणि मित्रांनो मनू भाकरने नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकलं. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी नेमबाजी मिश्रमध्ये सांघिकमध्ये कांस्य पदक. स्वप्नील कुसळे आपल्या महाराष्ट्राचा आहे बघा नेमबाजीमध्ये बघा या ठिकाणी पदक जिंकलेले आणि भारतीय हॉकी संघाने सुद्धा कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विनेश फोगाटी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर कुस्ती या खेळासंदर्भामध्ये मित्रांनो विनेश फोगाटी लक्षात ठेवायचं आपल्याला. विनेश फोगाट यांची बघा कुस्तीमधून निवृत्ती झालेली बघा. विनेश फोगाट यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल्यानंतर एक ट्विट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली पहा. लक्षात ठेवायचं आहे ट्विटमध्ये काय बघा, मी हरले आणि कुस्ती जिंकली, माफ करा माझं स्वप्न आणि माझी हिंमत तुटली, आता यापेक्षा जास्त ताकद आता राहिलेली नाही बघा. अलविदा कुस्ती 2001-2024 तुमची सगळ्यांची ऋणी राहील असं लिहिलं होतं. तर विनेश फोगाट कोण आहे तर भारतीय कुस्तीपटू आहे. जन्म बघा 25 ऑगस्ट 1994 हरियाणामध्ये झालेला आहे. देशासाठी बघा पदकं जिंकलेली आहेत बघा तिने भरपूर. 2019 नूर सुलतान या ठिकाणी बघा कांस्य पदक. त्याच्यानंतर 2022 बेलग्रेड या ठिकाणी कांस्य पदक. आशियाई स्पर्धामध्ये बघा 2014 कांस्य पदक. 2018 जकार्ता या ठिकाणी सुवर्ण पदक आणलं होतं बघा. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर रौप्य पदक या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने बघा 89.45 मीटर बघा 89.45 मीटर भाला फेकत रौप्य पदक जिंकलेले बघा. आणि सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर अर्शद नदीम यांनी. लक्षात ठेवायचं अर्शद नदीमने हे पदक जिंकलेलं आहे बघा. पाकिस्तानचा खेळाडू आहे 92.97 लक्षात ठेवायचं आहे 92.97 इतका भाला फेकलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे तर मनू भाकर आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले बघा. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये जिंकलं आणि नेमबाजीमध्ये जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली. मनू भाकर आणि सरबजोत सिंगने ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी जिंकलेलं आहे. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये या ठिकाणी मेडल जिंकलेले बघा. लक्षात ठेवायचं आहे भारतीय मशालवाहक कोण अभिनव बिंद्रा आहे. भारतीयचा संघ स्पॉन्सर बघा अदानी ग्रुप. ध्वजवाहन उद्घाटन प्रसंगी मित्रांनो शरद कमल आणि PV सिंधू बॅडमिंटन या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर होईल बघा. लक्षात ठेवा आपण सुरुवातीला घेतलेलं आहे एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष मोहसिन नक्वी हे बनले आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मोहसिन नक्वी बघा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. जानेवारी 2025 पासून बघा ते पदभार स्वीकारणार आहेत. लक्षात ठेवायचं एशियन क्रिकेट काउन्सिल अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये उमेदवार बनणारी पहिली कृष्णवर्गीय आणि दक्षिण आशियाई महिला कमला हॅरिस ही ठरलेली मित्रांनो. कमला हॅरिस. लक्षात ठेवायचं आहे पक्ष कोणता आहे तर डेमोक्रॅटिक पार्टी. सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पहा रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प उमेदवार आहेत. अमेरिकामध्ये दर 4 वर्षांनी निवडणूक होत असतात बरोबर. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC पहा. चलन काय बघा डॉलर आहे. द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशामध्ये जाणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत तर बघा फिजी आणि तमरलिस. A आणि B आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालफेक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो 8 ऑगस्ट याचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न मित्रांनो WHO द्वारे भारत पोलिओमुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला तर 2014 मित्रांनो पोलिओमुक्त आपला भारत देश करण्यात आलेला आहे पहा. हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर वर्ध्यामध्ये मित्रांनो हत्तीरोग संशोधन केंद्र आपल्याला पाहावयास मिळतं. पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून कोणास ओळखलं जातं तर मित्रांनो मायटोकॉन्ड्रियाला पेशीची ऊर्जा केंद्र म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे मायटोकॉन्ड्रियाला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध देवगड हे अहमदनगर जिल्ह्यामधील ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये येतं तर नेवाशामध्ये मित्रांनो हे करेक्ट आन्सर आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय. राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनो हे राजस्थानमध्ये सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. कुंडनकुलम काय प्रश्न बघा. कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हा तमिळनाडू राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणी एकनाथ शिंदे.
भारतामध्ये टिंबटिंब या महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. तर जानेवारीमध्ये मित्रांनो पाळला जातो. कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? तर संत नामदेव. लक्षात ठेवा मित्रांनो, संत नामदेव यांचे आहेत. महाराष्ट्र राज्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान कशाशी संदर्भात आहे? तर मित्रांनो हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेणे या संदर्भामध्ये ऑपरेशन मुस्कान आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भामधील BNSS चा लॉंग फॉर्म काय आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. लक्षात ठेवायचे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. पुढचा प्रश्न आहे, कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो? मित्रांनो कराड आणि चिपळूण दरम्यान कुंभार्ली घाट आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. डुरंड रेषा या कोणत्या दोन देशांमधील सरहद दर्शवते? तर मित्रांनो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान डुरंड रेषा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघा, पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी कोणत्या प्रदेशाला संबोधलं जातं? तर कोकणला मित्रांनो या ठिकाणी संबोधलं जातं. कोणाला? कोकणला. नेक्स्ट पहा, अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर ॲथलेटिक्स या खेळाशी संदर्भामध्ये अविनाश साबळे आहे. सचिन धस हा बीड जिल्ह्यामधील खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर मित्रांनो हा क्रिकेट खेळाशी संदर्भामध्ये सचिन धस. द राईज ऑफ मराठा लंग द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर लक्षात ठेवा महादेव गोविंद रानडे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंताचं काय काम होतं? तर परराज्याशी संबंध ठेवणे हे काय होतं बघा, यांचं काम होतं. पुढचा प्रश्न बघा, पापनेश्वर हे जे काही शिव मंदिर आहे कुठे आहे? मित्रांनो हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. पापनेश्वर हे शिव मंदिर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हाथरस हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्ये. मित्रांनो उत्तर प्रदेशची राजधानी कोणती? लखनौ आहे. लखनौ हे मित्रांनो गोमती नदी किनारी वसलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचं C60 पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेलं आहे? तर नक्षलविरोधी अभियान पथक. लक्षात ठेवायचं आहे, नक्षलविरोधी अभियान पथक याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे 3 फौजदारी कायदे देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो हे लागू करण्यात आले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 1 जुलै 2024 पासून हे लागू करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर तिल्लारी जलविद्युत प्रकल्प मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदनगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचे, चंदगड. 96व्या ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाले? तो ओपनहायमर. लक्षात ठेवा, हे जे काही ॲटम बॉम्ब आहे, तर ॲटम बॉम्ब कसा निर्माण झाला आणि कशा प्रकारे झाला याविषयी हा चित्रपट आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य महिला बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी टिंबटिंब हे ॲप चालू करण्यात आलं. तर नारी शक्तीदूत. लक्षात ठेवा मित्रांनो, नारी शक्तीदूत हे ॲप चालू करण्यात आलेलं आहे. द विनर माइंडसेट काय प्रश्न आहे बघा, द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर शेन वॉटसन. लक्षात ठेवा मित्रांनो, शेन वॉटसनने मित्रांनो हे पुस्तक लिहिलेलं आहे. 2024ची काय प्रश्न आहे, 2024ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्कराज याने जिंकली, तर तो कोणत्या देशाचा आहे? मित्रांनो हा स्पेन देशाचा आहे. मित्रांनो कार्लोस अल्कराज हा स्पेन देशाचा आहे. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला आणि तो कोणत्या ठिकाणी पुकारला होता? तर मुंबईमधील बघा तलवार या ठिकाणी त्यांनी संप पुकारला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, 13 ते 15 जून 2024 रोजी 50वी G7 परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली? मित्रांनो इटली या ठिकाणी पार पडली. कुठं पार पडली? इटली या ठिकाणी. 19 फेब्रुवारी काय प्रश्न आहे, 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक दिनी कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं? तर दांडपट्टा याचं करेक्ट आन्सर आहे मित्र. दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलं? मित्रांनो जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेर या ठिकाणी हे पार पडलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2024चा मित्रांनो प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे आणि 2023चा अशोक शराफ यांना मिळालेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ओपेक ही जी काही संघटना आहे कशाशी संदर्भात आहे? तर मित्रांनो ही ओपेक ही संघटना इस्रोच्या
संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये? तर बँगलोरमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर 15वे राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न बघा, विद्यमान पंतप्रधान हे स्वतंत्र भारताचे कितवे आहेत? तर 14वे आहेत. गटात न बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर बसवराज बोंबई. तर या ठिकाणी जर पाहिला A.K. अँथनी, E.K. नायर हे बघा या ठिकाणी गटात बसत नाही. पुढचा प्रश्न आहे, बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे कोणत्या भाषेमध्ये? तर हे तुर्की भाषेमध्ये मित्रांनो. कोणत्या? तुर्की. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबरला मित्रांनो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, हे तुर्की भाषेमध्ये झाला प्रश्न. नेक्स्ट पहा, राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 फेब्रुवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. कधी? 25 फेब्रुवारीला. टिंबटिंब हे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आहे. तर वर्धा या ठिकाणी मित्रांनो आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं. इजिप्त हा कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल लक्षात ठेवायचं आपल्याला. संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू वर्षी कधीपासून सुरू झाली? 1 जुलैपासून मित्रांनो ही सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेली भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने मूळ कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेला आहे? तर भारतीय पुरावा कायदा 1872 याला काय केलेलं आहे बघा, रिप्लेस केलेलं आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, युनोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी मित्रांनो युनोचं मुख्यालय आहे. पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संदर्भात आहेत? मित्रांनो संतूर वाद्याशी संदर्भामध्ये. कोणत्या? संतूर. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर दिल्लीमध्ये बघा. भारतीय लष्करामध्ये जे काही चिनूक आहे हे काय आहे? ते हेलिकॉप्टर मित्रांनो. चिनूक काय? हेलिकॉप्टर आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो ही आहे. भारतीय शेअर बाजारचे नियम कोण करतं? तर सेबी करते मित्रांनो. काय करते? सेबी. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यातील आहेत? तर मित्रांनो ह्या ओडिशा राज्यामधल्या आहेत. पुणे ते मुंबई दरम्यान रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटामधून जातात? तर बोर घाटामधून मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोणता? बोर घाट. त्याच्यानंतर